बघा, आज आपण पोहे आणि गरा वापरून मस्त असा उत्तप्पा बनवणार आहोत. त्यासाठी तर मी 1 वाटी गरा घेतलेला आहे, दही 1 वाटी आणि पोहे 1 वाटी. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. बघा, गरा आणि दही बघा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आणि याच्यात ना पाणी ओतून घेऊयात. बघा, आपण थोडंसं म्हणजे ओला होईल गरा इतपत. बघा, खूप थोडंसं आपल्याला पाणी ओतायचं आहे. बघा, अशा प्रकारे. आणि आता हे आपल्याला ना 20 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला थोडं फक्त पोहे भिजवून घ्यायचे आहेत. बघा, आपले 20 मिनिटं झालेली आहेत. आता मी पोहे पण बघा त्याच्या अगोदर भिजवून घेतलेत. आता हे मिक्स करून घेऊयात आपण. आणि याच्यात आपल्याला चवीनुसार बघा मीठ टाकून घ्यायचं. आता हे आपण मिश्रण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेऊयात. बघा, थोडं बारीक करून आपण वाटून घेऊयात. बघा, हे सगळं थोडं पाणी घालून बघा वाटायचं. बघा, अशा प्रकारे एकदम स्मूथ असं हे बॅटर आपल्याला बनवायचे. बघा, याच्यात आपण थोडासा खाण्याचा सोडा बघा अर्धा चमचा टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात. बघा, एका वाटीमध्ये आपण 1 टोमॅटो बघा बारीक चिरून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. आणि कांदा आणि कोथिंबीर ह्याला आपण थोडंसं मीठ लावून घेऊयात. बघा, थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आपण मिक्स करून घेऊयात. बघा, सगळं बघा, एका आपल्या दोशाच्या तव्यामध्ये बघा मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, गरम करून घेतलं. त्याच्यात आपण बॅटर टाकून घेऊया. तसं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. बघा, आता याच्यावरती आपण जे मिश्रण केलेलं आहे बघा कांदा टोमॅटो ते टाकून घेऊया. बघा, पनीर जरी टाकलं किंवा ढोबळी मिरची टाकली ना तरी पण चालते. बघा, आपल्या आवडीनुसार भाज्या. आता याला आपण व्यवस्थित परतून घेऊयात भाजून. बघा, एकीकडून व्यवस्थित असं परतले. बघा, आता आपण पलटून घेऊयात. आता दुसरी पण बाजूने थोडं परतून घेऊयात. बघा, दुसऱ्या बाजून पण व्यवस्थित परतले. आता आपण काढून घेऊयात. बघा, दुसऱ्या ह्याच्यावरती पण आपण थोडीशी बघा आपण मिरची पावडर किंवा लाल चटणी असली तर ती टाकून घेऊयात. बघा, थोडीशी चटणी टाकून घेतली. आता याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो जे आहे तसंच बघा. बघा, तुम्ही बटर तेलाऐवजी पण वापरू शकता. बघा, किंवा तूप पण वापरू शकता. आणि मिरची पावडर टाकण्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची जरी टाकली ना तरी पण चालते. बघा, तुम्ही पाहू शकतात आपले मस्त असे हे रवा आणि पोह्यापासून बनवलेले झटपट असे बघा उत्तप्पे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.